वसईतल्या तलाठ्याविरोधात वसईतील जनता आता उग्र झालेली आहे। महिलेवर विनयभंग केल्यानंतर संतप्त महिला आणि सर्व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी संघटनेचे लोक जे आहेत यांनी वसई तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये आहे की महिलांचे शृंगार जे आहे ते वसई तहसीलदारांना देण्यात आले। त्यांचं असं म्हणणं आहे की वसईतल्या महिला आता सुरक्षित राहिलेल्या नाही, त्या विरोधात हे आंदोलन होतं आणि जवळपास 1-1.5 तास त्यांनी घोषणा देत आंदोलन केलं। यामध्ये अनेक राजकीय पक्षांनी विविध संघटना देखील सहभागी झाल्या होत्या। हा जो विनयभंग करणारा तलाठी आहे याचं नाव आहे विलास करे आणि हा तो वासळी इथे कामाला होता आणि एका वसईत राहणाऱ्या शिक्षिका महिलेसोबत त्याने अश्लील कृत्य केलं होतं आणि अशा लिंगपिसाट तहसीलदार तलाठ्या विरोधात जे आहे की उग्र आंदोलन वसईकरांनी केलेलं आहे। तर दुसरीकडे ह्या तलाठ्या विरोधात जे आहे की वसईच्या तहसीलदारांनी रिपोर्ट पाठवलेला आहे। जिल्हाधिकारी आज दुपारपर्यंत याच्या निलंबनाबाबत निर्णय घेणार आहेत। जोपर्यंत या तलाठ्याला निलंबन केलं जात नाही तोपर्यंत आम्ही गप्प राहणार नसल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितले। आंदोलनकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय तरी आपण ऐकूया। आजपर्यंत समाज माध्यमावरती जी बातमी आली त्या बातमीवरून तुम्हाला समजलं असेलच की वासरळ येथील तलाठ्याने मोठा प्रताप केलेला आहे। त्याने एका महिलेचा ती कामासाठी गेलेली असताना तिचा विनयभंग त्या ठिकाणी त्याने केलेला आहे। विनयभंग केल्यानंतर त्या महिला घाबरली नाही आणि त्या ठिकाणी ती आली आणि तिने आपली तक्रार नोंदवली आणि तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस यंत्रणेकडून जी काही ॲक्शन घ्यायला पाहिजे होती त्वरित ती घेतली नाही किंवा त्या ठिकाणी ती घेतली न गेल्यामुळे तो मोकाट त्या ठिकाणी सुटलेला आहे आणि कोर्टात हजर केल्यानंतर लगेच त्याला जामीन करून त्याला मोकळं केलेला आहे। तर त्या दृष्टीने जी त्याला आणि महसूल विभागाने त्याला त्वरित निलंबित करायला पाहिजे होतं किंवा त्याची ही पहिली घटना नाही आहे, दुसरी तिसरी घटना आहे। अशा अनेक घटना असतील की महिला पुढे आल्या नाहीत, त्या बाबतीत ॲक्शन घेतलेली नाही, ती त्वरित निलंबित करायला पाहिजे। ह्या मागणीसाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। अजिबात नाही, संपूर्ण देशातलीच महिला सुरक्षित नाही, पण आज आपलं जर वसई पाहिलं तर सुसंस्कृत असा आपला हा भाग आहे आणि इथे जर आपण देवालय बघितलं तर इथली आई जीवदानी असेल, शक्तीची रूपं आहेत आणि थोड्याच दिवसांपूर्वी झालेलं श्रद्धा वालकर प्रकरण असेल आणि आजचं हे उघडकीस आलेलं वासळी तडखरचं प्रकरण असेल। कशावरून याच्या आधी अनेक महिलांवर अशा घटना घडल्या नसतील, पण लाजेपोटी बऱ्याच महिला पुढे येत नाहीत। सर्वप्रथम मी त्या महिलेचं अभिनंदन करीन की ती पुढे आली, तिने केस दाखल केली आणि म्हणून आज कुठेतरी अन्यायाला वाचा फुटत आहे। माझं नाव वेरोनिका लेस्ली रिबेलो। मला एवढंच म्हणायचं आहे का ही जी काही घटना घडलेली आहे ही घटना याचा आम्ही निषेध करतो। सरकारी कर्मचारी वसईमध्ये जेव्हा महिला येत आहेत कामासाठी, भ्रष्टाचाराचे आर्थिक भ्रष्टाचाराचे प्रकार आम्ही ऐकले होते, पण आता यांची वक्रदृष्टी आमच्या महिलावर पडलेली आहे आणि हे एकदम नीच कृत्य आहे आणि या कृत्याची शिक्षा त्या नराधमांना मिळाली पाहिजे। आमची भगिनी जेव्हा तक्रार दाखल करण्यात पोलीस स्टेशनला जाते, कितीतरी भगिनींनी असे प्रकार लोक लाजेस्तव बाहेर आणलेले नाहीत, पण आमच्या भगिनीने हिंमत केली, ती बाहेर गेली। त्या मनस्थितीत तिला पूर्ण दिवस पोलीस स्टेशनमध्ये राहावं लागलं। तक्रार केल्यानंतर अटक करायचं सोडून ज्याने कृत्य केलं तो उजळ माथ्याने फिरत होता। रविवारी संध्याकाळी अटक झाली, सोमवारी बेल मिळाली का तर प्रकृती बरी नाही। अरे प्रकृती बरी नाही तर हे घाणेरडं कृत्य कसं केलं? आज आम्हाला भीती वाटते, आमच्या सगळ्या भगिनींचं रक्षण करायला हे प्रशासन समर्थ आहे का? जर यांचा समाजात वचक असता तर हे कृत्य करायला कोणीही धजलं नसतं आणि आमची एवढीच मागणी आहे की अशा प्रकारे प्रशासन पोलीस यंत्रणा राबवावी की अशी कृत्य करायला माणसाने 10 वेळा विचार केला पाहिजे। हीच आमची मागणी आहे आणि ज्याने हे कृत्य केलं त्याला निलंबित नाही तर याला खात्यातून काढून टाकलं पाहिजे। तर वसईचा प्रश्न आमची एक भगिनी होती, जो तिचा बोलतात ना की तिची एक ताकद म्हणा का तिच्या मागे कोणती तरी कुटुंबाची साथ होती म्हणून तिने ही वाचा फोडली। नाही तर अशा आमच्या किती भगिनी आहेत, मग त्या शिक्षित असो किंवा असुशिक्षित असो, अशा किती भगिनी आहेत की अशा घटनांना किंवा अशा लज्जास्पद घटनांना बळी पडल्या होत्या आणि आमच्या महिलेनी आमच्या या भगिनींनी एवढी हिंमत करून पुढे येऊन त्या गोष्टीला वाचा फोडली आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत। विषय तुम्ही जो बोलले की इथे कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही संघटनेचा विषय नाही आहे, इथे स्त्री म्हणून आम्ही आज इथे उपस्थित आहोत आणि एक स्त्री म्हणून आमच्या एका ताईला आम्ही आता इथे साथ देणार आहोत। त्या नराधमाला जो कोण तलाठी आहे त्यांना लवकरात लवकर निलंबन करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी असणार आहे। एक ॲडव्होकेट म्हणून मी एक गोष्ट म्हणेन की ज्याला बेल कोणत्या विषयावर याची बेल ॲक्सेप्ट केलेली आहे
ते सुद्धा आपल्याला कोर्टांनी आता दाखवून द्यायला हवं, कारण का हा विषय माफ करण्यासारखा नाही आहे. किंवा तुम्ही सामान्य नागरिक जेव्हा अशा कलमाखाली जेव्हा आतमध्ये येतो किंवा त्याच्या FIR होते, तर माझ्या स्वतःच्या माहितीप्रमाणे कमीत कमी 2 ते 3 महिने त्या प्रोसिजरला जातात. मग असे कोणते सोर्सेस लावले, असे कोणते वरदस्त ठेवले की त्यांची बेल अशा साहजिकच तुम्ही ग्राह्य केली. त्याच्यानंतर महिला सबलीकरणाचा विषय आला तर कागदपत्री कोणत्याही मी सांगते, महाराष्ट्रामध्ये असो की देशामध्ये कोणाचंही राज्य आता चालू दे असू दे, पण महिला सबलीकरण हे कागदपत्री असता कामा नये, हा आमचा जोर आहे. जय महाराष्ट्र. वसईचे तहसीलदार हे वसईचे मायबाप आहेत आणि ही शृंगार भेट देण्याची मला वाटतं दुसरी वेळ आहे. आणि ह्या अगोदर पण मणिपूरच्या महिलांच्या अत्याचार निषेधार्थ ओके, तर आपलं जे निवेदन